राज्यात एका दुर्घटनेच्या संदर्भातली बातमी आहे। कांदिवली पूर्वमध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली। सुदैवाने जीवितहानी टळलेली आहे। कांदिवली पूर्व येथील सिंग इस्टेट रोड क्रमांक 2 या परिसरामध्ये बेकरीच्या वर असलेल्या कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली। या घटनेने परिसरामध्ये काही काळ घबराटीचं वातावरण निर्माण झालेलं होतं। ही दृश्य देखील आपण पाहतोय। कांदिवली पूर्वमध्ये एका कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली। सुदैवाने जीवितहानी टळलेली। सरकारी दवाखान्यामध्ये आयव्हीएफ उपचार मोफत करा। भारतीय जनता पक्षाचे आमदार मनीषा चौधरी यांनी विधानसभेत मागणी केली। सर्व घटकांमधील मातांना दिलासा देण्यासाठी सरकारकडे त्यांनी आता ही मागणी केलेली आहे। प्रत्येक स्त्रीला वाटतं की मला माता बनायचंय आणि हा माता बनण्यासाठी आयव्हीएफ ची जी ट्रीटमेंट आहे, ह्या आयव्हीएफ च्या ट्रीटमेंटचा खर्च खूप असतो आणि आयव्हीएफचा ट्रीटमेंटचा खर्च जास्त असल्या कारणाने त्यांना कुठेही सूट मिळत नाही। ते आयुष्यमान भारत कार्डचा उपयोग करू शकतात किंवा संजय गांधी निराधारचा उपयोग करू शकतात। म्हणून मी शासनाला विनंती करते की अशा महिलांसाठी सरकारी दवाखान्यामध्ये, महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये आयव्हीएफ ची ट्रीटमेंट सर्वांना फ्री करावी, अशी सुद्धा मी मागणी आज करत आहे। विधानसभेत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचीच जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं। सुधीर मुनगंटीवार यांनी टोलेबाजी केली, त्यावर शेलारांनी प्रत्युत्तर दिलं। भरती परीक्षांच्या मुद्द्यावरून मुनगंटीवार आणि शेलार यांच्यामध्ये जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं। टाइम टेबल मध्ये 5 वर्षाचा टाइम टेबल करून दिला पाहिजे। तुम्ही आता बकेट केली की टायपिंगच्या 10 परीक्षा होणार नाही, तर या संदर्भात 5 वर्षाच्या सर्व एक्झामचा आपल्याला माहिती आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये 2.25 लाख पदं रिक्त आहे। आपल्या आर्थिक दृष्टिकोनातून कधी भरायची, काय भरायची, रिटायरमेंट दरवर्षी किती होतात, कॉम्प्युटरची बटन दाबली तर तुमच्या लक्षात येतं। मग तुम्ही जसं आपल्याला माहिती आहे की काही तारखा निश्चित आहे, मकर संक्रांत 14 जानेवारी आपल्याला माहिती आहे, श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीचा वाढदिवस 25 डिसेंबर, तशी एक एक्झामची तारीख की ज्या तारखेला हे विद्यार्थी, कारण या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक भावना असते की आमचं एज निघाल्यावर कधी कधी परीक्षा येतात, कारण परीक्षा घेण्याची जी पद्धत आहे एवढी वाईट आहे। आकृतीबंध, मग आकृती बंधानंतर अध्यक्ष महाराज बिंदू नामावली नंतर अध्यक्ष महाराज मग वित्त विभाग त्याला परवानगी देईल, मग नियोजन विभागाची परवानगी घेईल। ही जी काही पद्धत आहे ना, ती आशिष शेलार साहेबांसारखा मंत्री 1001% बदलू शकतो। आणि म्हणून आशिष शेलार साहेब जे मंत्री आहेत त्यांना माझी विनंती आहे की 5 वर्षाचा असा टाइम टेबल करता येईल का। गेल्या वर्षभरामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वात आपल्या विभागाने अतिशय एमपीएससीच्या कार्यपद्धतीचं रिफॉर्म करायला सुरुवात केली आहे आणि म्हणूनच त्या कार्यपद्धतीच्या एमपीएससीच्या रिफॉर्मचा भाग म्हणून या सगळ्यांमध्ये पद निर्माण कधी होईल, अगदी त्या अगोदर प्रमोशन, त्याच्यात कायदेशीर अडचणी, पद भरतीची प्रक्रिया, अगदी कागदपत्र जमा करताना लागणारी दिरंगाई सुद्धा, त्याच्या ऑनलाईन प्रक्रिया, शारीरिक परीक्षा, या सगळ्या विषयातला रिफॉर्म कॅबिनेट समोर प्राथमिक प्रेझेंट केलेला आहे। तो काही महिन्यामध्येच मुख्यमंत्री महोदयांसमोर प्रेझेंट करून तो घोषित होईल। त्यामध्ये या सगळ्या गोष्टींचं उत्तर आपल्याला सकारात्मक त्या परीक्षार्थींच्या हेतूने आणि हिताचं त्या ठिकाणी मिळेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।